जय महाराष्ट्र. AI मुळे नोकऱ्या कशा जाणार आहेत, बेरोजगारी कशी वाढणार आहे, भारताला त्याचा कसा फटका बसणार आहे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित संस्थांचे समभाग म्हणजे शेअर्स कसे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले, देशाची अर्थव्यवस्था कशी कोलमडून पडणार आहे, हे सगळं चालू आहे सध्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये. या छापाच्या अनेक व्हिडिओंचा भडीमार ज्ञानी लोकांकडून आपल्यावर होतच आहे. लोकांमध्ये भीती, नकारात्मकता पसरवून पैसे कमवणे हाच यांचा धंदा आहे. परत तेच AIचं रडगाणं गाण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला नाही. मी तुमच्यासमोर आलो आहे ते नाण्याची दुसरी बाजू मांडण्यासाठी. भविष्यात काय काय होऊ शकतं आणि त्यासाठी आपण कसं सज्ज राहायला पाहिजे यासाठी हा सगळा खटाटोप. व्हिडिओ मोठा होणार आहे कारण विषय तसा खोल आहे आणि महत्त्वाचा आहे. संकटातही संधी डोकावत असते, ती कशी शोधायची तेही मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणूनच शेवट चुकू नका, म्हणजे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही पाहत आहात आपली मराठमोळी यूट्यूब वाहिनी संकेतार्थ. माझ्या पहिल्याच व्हिडिओला तुम्ही जो काही प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. आत्मविश्वास वाढला आहे माझा. एका नवख्या यूट्यूबरला प्रोत्साहन म्हणून आणखी काय पाहिजे. सध्या सगळीकडे गाजत असलेला विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. सोप्या मराठीत त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात आणि संक्षिप्त स्वरूपात AI. या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगभरात बरीच उलथापालथ होत आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. जग हे बदलतच राहणार आहे असं कृष्णानेही गीतेत म्हणून ठेवलं आहे. पण हा जो बदलाचा अति प्रचंड वेग आहे ना, तो भोग लागणार आहे. किती आहे हा वेग? थोडं सोपं करून सांगतो. मागच्या 1000 वर्षात मनुष्य प्राणी जी काय प्रगती केली आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पट प्रगती मागच्या 100 वर्षात झाली आहे. आणि मागच्या 100 वर्षांपेक्षा कितीतरी पट प्रगती मागच्या 10 वर्षात झाली आहे. आणि त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रगती मागच्या 1 वर्षात झाली. समजलं नसेल तर व्हिडिओ मागे नेऊन परत एकदा शांतपणे बघा. ही जी काही भीती आहे ना, ती वेगाची आहे. हे संकट फक्त माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी म्हणजेच ITशी संबंधित आहे असं म्हणून गाफील राहून चालणार नाही. आज ना उद्या सगळेच याच्यात भरले जाऊ शकतात. सुरुवातीची 2-1 वर्ष संगणकावर काम करण्यासाठी, ज्याला आपण व्हाईट कॉलर जॉब म्हणतो, त्यांच्यासाठी धोक्याची आहेत. आज हे तंत्रज्ञान नवीन आहे, छोटंसं आहे. ते जसं विकसित होत जाईल तसं त्याचं महाकाय स्वरूप सगळ्यांना दिसेल, कारण ते सगळ्या क्षेत्रांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात करेल. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जगभरातल्या संस्था अब्जावधी रुपये ओततायत. जगभरातली माहिती म्हणजे डेटा गोळा करणं, ती साठवणं म्हणजे स्टोरेज, त्याचं विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावर प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग किंवा कोडिंग करणं, योग्य ठिकाणी योग्य वेळी ती माहिती गरजेनुसार पोहोचवणं, त्याचा प्रचार आणि प्रसार म्हणजेच मार्केटिंग करणं, या सगळ्या गुंतागुंतीच्या वेळखाऊ आणि प्रचंड खर्चिक प्रक्रिया आहेत. ते एक पांढरा हत्ती पोचण्यासारखं आहे. त्यामुळे आत्ता सध्या जरी हे तंत्रज्ञान सहज आणि फुकट उपलब्ध असलं तरी भविष्यात लोकांना या सेवा वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खिसा रिकामा करावा लागेल. ही या सगळ्याची दुखरी बाजू आहे आणि हे सगळं आपल्यापासून लपून ठेवलं जातं आहे आणि फक्त भीतीचा बागलुबोवा उभा केला जातोय. त्यातच परत जगभरातल्या AI कंपन्यांमध्ये वाढलेली स्पर्धा, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जवळपास दर 3 महिन्याला नवीन येणारं तंत्रज्ञान. आज केलेलं कोडिंग जवळपास 100 दिवसात जुनं होऊन जातं. परत दुसरी एखादी कंपनी नवीन भीती आपल्या माथी मारायला तयार. थोडक्यात काय, नजीकच्या भविष्यात या संस्था आपल्याला काही स्थिर, ठोस, शाश्वत असा पर्याय देतील याचीही शक्यता जवळपास नाही.
दुसरा मुद्दा, ए आयच्या अतिवापरामुळे मेंदूची विचार करण्याची, निर्णय घेण्याची, काहीतरी सृजनशील करण्याची क्षमता कमी होते. अहो, चक्क आळशी होतो आपला मेंदू. संशोधनाअंती हे सिद्ध झालंय की बौद्धिक म्हणजे इंटेलेक्च्युअल, भावनिक किंवा मानसिक म्हणजेच इमोशनल विकासावर परिणाम होतो. म्हणून चीनमधल्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या ए आय वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यातच सगळं आलं नाही का? ए आयचा उदो करणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक आहे. आपण ए आयचा किती प्रमाणात वापर करायचा हे प्रत्येकाला स्वतःलाच ठरवायला लागेल. आता माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली तशी एक खरी गोष्ट सांगतो. यूट्यूब, हो, चक्क यूट्यूब पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवलेले व्हिडिओ एक तर काढून टाकत आहे किंवा नवीन व्हिडिओ नाकारत आहे. यूट्यूबने नवीन नियमच तसे बनवलेले आहेत. जिथे या तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त वापर होतो तिथेच नाही याला किंमत आहे की नाही गंमत? म्हणजेच यूट्यूबला सुद्धा तुम्ही ए आयच्या तालावर न नसता स्वतःचं डोकं चालवावं असं वाटतं. यूट्यूबसारखं सशक्त माध्यमसुद्धा माणसांच्या गुणांना प्रोत्साहन देतं आहे, ए आयला नाही. आता हे तंत्रज्ञान आपल्या माथी मारलं जातं आहे. यावर कुणाचंही नियंत्रण नाही आहे. याचा अमर्याद वाटेल तसा वापर व्हायला लागला तर प्रत्येक देशातल्या सरकारांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल. ए आय वापराच्या मर्यादा ठरवाव्या लागतील, नियम कायदे बनवावेच लागतील. मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक आणि सातत्याने करतोय ते हेच टाचून सांगण्यासाठी की ही बुद्धिमत्ता खरोखरच फक्त कृत्रिम आहे. माणसांपेक्षा आणि मानवी भावभावनांपेक्षा ती मोठी नाही. भविष्यात हे सगळं कुठल्या दिशेने जाणार आहे याचा थोडाफार अंदाज तुम्हाला आत्तापर्यंत आला असेलच. ए आयचा फुगा आज ना उद्या फुटेलच. पण तोपर्यंत आपण काय करायचं? कारण वादळ तर आलेलं आहे. आपण सावध राहायला पाहिजे, सज्ज राहायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करायचं तेच तर आता सांगणार आहे, नाहीतर हा व्हिडिओ अपूर्ण राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाच्या फक्त एका स्रोतावर अवलंबून राहू नका. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. तुमचं रोजचं काम चालू ठेवून काहीतरी नवीन कौशल्य शिका. ज्याची तुम्हाला आवड आहे असं काहीही, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. काहीतरी जोडधंदा करा. फावल्या वेळेचा सदुपयोग करा. तासनतास क्रिकेटचे सामने बघणं, त्यावर चर्चा करणं, दिवसभर त्याच बातम्या बघणं, रात्र जागून वेबसिरीज बघणं थांबवा आता. मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा लोकांमध्ये मिसळा. जनसंपर्क वाढवा. एक आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड तयार ठेवा. हा निधी तुम्हाला आर्थिक आणीबाणी म्हणजे फायनान्शियल क्रायसिसमध्ये साथ देईल. साधारण पुढील 1 वर्षापर्यंत आपल्या रोजच्या गरजांना पुरेल एवढ्या पैशांची तरतूद करून ठेवा. म्हणजेच अचानक नोकरी जरी गेली किंवा उद्योग व्यवसायावर जरी काही परिणाम झाला तरी एकदम धक्का नाही बसणार. सावरायला वेळ मिळेल. भक्कम आर्थिक पाठबळ असणं हीच तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पुढचा मुद्दा, शक्यतो नवीन कर्ज घेऊ नका आणि घेतलेलं कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा. पैशांची उधळपट्टी करू नका. दर 8 ते 10 महिन्याला 50 ते 60 हजारांचा नवीन मोबाईल विकत घेतलाच पाहिजे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारा. खर्चावर नियंत्रण कसं ठेवायचं हे कोरोना काळात आपण सगळे शिकलेलोच आहोत. एक आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पाहिजेच. आजकाल औषधोपचारांचा खर्च किती होतो हे मी सांगायची आवश्यकता नाही. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करून चांगल्या ठिकाणी
दीर्घ काळासाठी गुंतवणूक करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी कामाच्या ठिकाणी आणि उर्वरित जीवनातही AIची तोंड ओळख करून घ्या. त्याचा ठराविक प्रमाणात कल्पकतेने वापर करता येणं ही काळाची गरज आहे. लक्षात घ्या, तंत्रज्ञान आपला शत्रू नाही. त्याच्याशी मैत्री करा, त्याचे गुलाम होऊ नका. शेवटचा पण कळीचा मुद्दा म्हणजे भावनिक किंवा मानसिक संतुलन ढळू देऊ नका. या अनिश्चिततेच्या काळात ताणतणाव वाढणं, एकटं पडल्यासारखं वाटणं, भीती, नैराश्य येणं, सारखे मनात नकारात्मक विचार येणं, या सगळ्यांपासून लांब राहा. ध्यानधारणा करा, चांगले वाचन करा, प्रेरणादायी व्हिडिओ पाहत राहा. आपल्या श्वासाचा आपल्या मनाशी थेट संबंध आहे. मनःशांतीसाठी दीर्घ श्वसन करत राहा. या सगळ्यांचा एकत्रितपणे तुम्हाला नक्की फायदा होईल. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा विषय मोठा आहे. यातले काही पैलू तुम्हाला समजले असतील. तुमच्याकडे अजून काही मुद्दे असतील तर खाली टिप्पणी करायला अजिबात विसरू नका. आपल्या दर्शकांना याचा नक्की फायदा होईल. तूर्तास थांबूया इथेच. आधीचे व्हिडिओ आणि शॉर्ट्स बघायचे असतील तर प्लेलिस्ट उपलब्ध आहे. पण त्यासाठी आधी सबस्क्राईबचं बटन दाबायला लागेल बरं का. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे अनेक जण आधीच खचलेले आहेत. त्यातून सावरतोय ना सावरतोय तोच हे AIचं संकट आपल्या दरवाजापर्यंत आलं आहे. या माहितीमुळे कोणाला जर धीर मिळणार असेल, कोणाला जर काही मार्ग सुचणार असेल तर माझा हा प्रयत्न सत्कारणी लागला असं मी समजेन. आणि आता जाता जाता संकटातल्या संधीबद्दल. भारतातल्या माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातल्या संस्था खूप जुन्या आहेत. जगभरातल्या अनेक संस्थांना सेवा पुरवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांच्याकडे. AIमुळे आलेल्या संकटाला तोंड देण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. चांगला लाभांश म्हणजे डिव्हिडंड त्या भागधारकांना देतात. काळानुरूप या संस्था स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणत आहेत. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे आणि बाजारात घबराट पसरल्यामुळे या संस्थांचे समभाग म्हणजेच शेअर्स खूप खाली आले आहेत. अगदी स्वस्तात मिळत आहेत. हीच ती वेळ, हाच तो क्षण. याचा थोडा अभ्यास करून चांगल्या IT संस्थांचे समभाग दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्हणजेच लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊन ठेवावेत. नक्की फायदा होईल. यालाच मी संकटातली संधी मानतो. तुमचं प्रेम असंच राहू द्या. लवकरच भेटूया एका नवीन आणि वेगळ्या विषयासह. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे ना. सबस्क्राईब आणि लाईक, दुसरं काय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर हो दे व्हायरल. ओम शांती.